आपण कंबाईन पूर्व आणि मुख्यच्या सिलेबसची चर्चा करतोय. परकीय व्यापार दोन्ही परीक्षांसाठी असणारा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये मोजकेच शब्द दिलेले आहेत परकीय व्यापार. मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये दिलेले शब्द आहेत आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. हे शब्द दोन ठिकाणी सापडतात. एक समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या हेडिंग खाली आणि दोन भारतीय अर्थव्यवस्था या हेडिंग खाली. दोन्हींचा अर्थ सारखाच होतो. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आपण वस्तूंची आणि सेवांची देवघेव करतो, त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार या सदरामध्ये टाकता येतं. आणि आपण कर्जाची आणि गुंतवणुकीची देवघेव करतो, त्याला आंतरराष्ट्रीय भांडवल या सदरामध्ये टाकता येतं. आंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या IMF, वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक यासारख्या काही बँका आहेत, त्यांचा पण अभ्यास इथे करायला लागेल. पण आर्थिक सुधारणा असा एक वेगळा मुद्दा दिलेला आहे, मग आपण त्याचा अभ्यास त्या सदरामध्ये करू. त्यामुळे परकीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल या सदरामध्ये आपल्याला तीन गोष्टींचा विचार करायचा आहे. वस्तूंची आयात निर्यात, सेवांची आयात निर्यात आणि भांडवलाची आयात निर्यात. आपण या तीनही गोष्टींची आयात निर्यात ज्या अकाउंटमध्ये मांडतो त्याला आपण व्यवहार तोल, बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. आणि फक्त वस्तूंची देवघेव, वस्तूंची आयात निर्यात आपण ज्या खात्यामध्ये मांडतो त्याला आपण व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणतो. तर बॅलन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेड याच्यात नेमका काय फरक आहे, त्यांचा आणि परकीय चलन साठ्याचा काय संबंध आहे, त्यांचा आणि IMF कडनं आपण जे काही कर्ज घेतो त्याचा काय संबंध आहे, या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जर आपली आयात जास्त असेल तर त्या व्यापाराला काय म्हणायचं, आणि जर आपली निर्यात जास्त असेल तर त्या व्यापाराला काय म्हणायचं, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले. उदाहरणार्थ STMS 2018ला विचारले गेले. अनुकूल व्यापार तोल म्हणजे काय आणि प्रतिकूल व्यापार तोल म्हणजे काय. आपण प्रतिकूल व्यापार तोलामध्येच असतो नेहमी, की आपली प्रतिकूल व्यापार तोलामध्ये निर्यातीपेक्षा आयातीचं प्रमाण जास्त असतं. आज निर्यातीपेक्षा आपली आयातच जास्त आहे. दोनच वर्ष 72, 73 आणि 76, 77 होती की अनुकूल व्यापार तोल होता. म्हणजे आयातीपेक्षा आपली निर्यातीचं प्रमाण जास्त होतं. दोन्ही विधानं याच्यातली बरोबर आहेत. तर आपण वस्तूंपासून सुरुवात करूया. वस्तूंची आयात निर्यात विचारात घेताना आपल्याला त्याची दिशा आणि त्याची रचना विचारात घेणं आवश्यक आहे. रचना म्हणजे आपण सर्वाधिक निर्यात कशाची करतो आणि सर्वाधिक आयात आपण कशाची करतो. उदाहरणार्थ इथे वस्तू बनतायत आणि त्या आता निर्यात होणार आहेत आणि मागे दाखवलंय सरकार निर्यातीला कसं प्रोत्साहन देतं, जे आपण परकीय व्यापार धोरण या सदरामध्ये बघणार आहोत. तर सर्वाधिक निर्यात कोणत्या वस्तूंची करतो, सर्वाधिक आयात कोणत्या वस्तूंची करतो. जर आपण इंडिव्हिज्युअल वस्तू विचारात घेतल्या तर पेट्रोलियमची सर्वाधिक निर्यात पण करतो आणि पेट्रोलियमची सर्वाधिक आयात पण करतो. पण पुढच्या काही रोजमध्ये अशा काही वस्तू आहेत, उदाहरणार्थ लोह आहे किंवा लोहसारखे इतर काही धातू आहेत, किंवा काही यंत्रनिर्मित माल आहे किंवा काही मॅन्युफॅक्चर्ड गुड्स आहे. या सगळ्यांना एकत्र करून एक कॉमन वर्ड अलीकडे वापरलं जातं, इंजिनिअरिंग गुड्स. जर आपण असे इंडिव्हिज्युअल रोज विचारात घेतले तर मग ते 4थ्या, 7व्या, 8व्या, 9व्या अशा क्रमांकावर बसतात. पण त्या सगळ्यांची टोटल जर आपण एकाच शब्दामध्ये मांडली म्हणजे इंजिनिअरिंग गुड्समध्ये, तर सर्वाधिक निर्यात मग इंजिनिअरिंग गुड्स याची होते. तर PSA कंबाईन पूर्व 2020 किंवा आत्ता त्याच्यानंतर झालेल्या पण काही STI मेन्स परीक्षांमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेलाय की भारतातील निर्यात उत्पन्नात सर्वाधिक क्षेत्राचा हिस्सा कोणत्या क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. तर अभियांत्रिकी वस्तू. जर ऑप्शन्समध्ये अभियांत्रिकी वस्तू असेल तर अभियांत्रिकी वस्तू हाच पर्याय आपल्याला निवडणं आवश्यक आहे. नाहीतर एरवी आपण पेट्रोलियमची इंडिव्हिज्युअल एकच वस्तू विचारात घेतली तर पेट्रोलियमची आपण सर्वाधिक निर्यात करतो. तर आयातीत पण पेट्रोल आहे आणि निर्यातीत पण पेट्रोल आहे. पण जर ऑप्शन्समध्ये इंजिनिअरिंग गुड्स असेल तर त्यालाच क्लिक करायचं आहे. दुसरा आहे आयात आणि निर्यातीची दिशा. आपण सर्वाधिक आयात कोणाकडनं करतो आणि सर्वाधिक निर्यात पण कोणाकडनं करतो. तर सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आपला अमेरिका आहे. अमेरिकेबरोबर आपला व्यापार हा आपल्यासाठी अनुकूल आहे. आणि दुसरा चायना आहे. चायनाबरोबरचा आपला व्यापार हा आपल्यासाठी प्रतिकूल ठरतो. उदाहरणार्थ जेव्हा आपण अमेरिकेबरोबर व्यापार करतो तेव्हा आपल्याला डॉलर शिल्लक राहतात. अमेरिकेकडनं आपण जेवढी आयात करतो त्याच्यापेक्षा आपण अमेरिकेला जास्त निर्यात करतो. त्यामुळे तिथे आपली छाती पुढे येते. आणि जेव्हा आपण चायनाबरोबर व्यापार करतो तेव्हा अशा पद्धतीचं काही कार्टून्स पण त्याने रेखाटलेले आहेत, की जेव्हा आपण चायनाबरोबर व्यापार करतो तेव्हा आपला व्यापार आपल्यासाठी प्रतिकूल ठरतो. म्हणजे आपण चायनाला थोडंच निर्यात करू शकतो, मात्र चायनाकडनं आपण खूप आयात करत असतो. तर ही अनुकूलता प्रतिकूलता काय आहे, आयात आणि निर्यातीची दिशा काय आहे, हे इंडिव्हिज्युअल देश तर विचारात घ्यायचेच असतात. काही गट पण आपल्याला विचारात घ्यावे लागतात. उदाहरणार्थ OECD सारखे गट, की त्यांच्याकडची आपली आयात आणि निर्यात ही घटलेली आहे की वाढलेली आहे वगैरे वगैरे. उदाहरणार्थ STIMS 2021ला प्रश्न विचारला. 2018-19 मध्ये भारतातून आयात करण्याबाबतीत टिंबटिंब हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. मग त्याचं उत्तर अमेरिका होतं.
जशी वस्तूंची आयात निर्यात आहे तशी सेवांची पण आयात निर्यात आहे. सेवांची पण आपण आयात निर्यात करतो, मग त्याच्यामध्ये सुद्धा आयात आणि सेवांच्या आयात निर्यातीची रचना आपल्याला विचारात घ्यायला लागते. दिशा विचारात घेतली तर मग आपल्या या सेवांच्या निर्यातीमध्ये सर्वात मोठा ग्राहक अमेरिकाचा आहे. पण आयात निर्यात याची सेवांची आयात निर्यात उदाहरणार्थ एक प्रश्न विचारात घेऊ आपण. STMAS 2021ला प्रश्न विचारलाय की 2019-20 मध्ये सेवा क्षेत्रातून सर्वाधिक निर्यात टिंबटिंबची झाली. तर सॉफ्टवेअर सेवांची आपण सर्वाधिक निर्यात केलेली होती. म्हणजे वस्तू आणि सेवा दोन्ही आकडे आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. पुढचा मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा, ज्याच्यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. दोन प्रकारच्या गुंतवणूक होतात, डायरेक्ट ज्याला FDI म्हणतात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आणि दुसरा आहे इनडायरेक्ट ज्याला FPI असं म्हणतात, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. FDI म्हणजे काय, FPI म्हणजे काय, दोन्हींमध्ये काय फरक आहे, दोन्हींची गुणधर्म काय आहेत, दोन्हींचे दोष काय आहेत, या पद्धतीचं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुन्हा गुंतवणूक करणारे देश कोणते आहेत आपल्याकडे, उदाहरणार्थ जर वाघ समजलं भारताला तर सिंगापूर हे आता सर्वाधिक FDI करणारा देश आहे. मग पहिले 3 कोणते, मागच्या 22 वर्षांमध्ये पहिले 3 कोणते, अशा पद्धतीचे प्रश्न परत परत आपल्याला विचारले जातात. बरं, ही गुंतवणूक झाली ती कोणत्या क्षेत्रामध्ये झाली, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ STMAS 2021ला विचारलं होतं की 20-21 या आर्थिक वर्षामध्ये भारतातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये जर सिंगापूर, अमेरिका, मॉरिशस विचारात घेतले तर त्यांचा क्रम काय लागतो. तर मग सिंगापूर पहिलं होतं, अमेरिका दुसरं होतं आणि मॉरिशस तिसरं होतं. मॉरिशस पहिलं असायचं आधी, पण मॉरिशस बरोबर आपण जी काय डबल टॅक्सेशन ट्रीटी केलेली होती ती आपण आता मॉडिफाय केली. त्यामुळे गुंतवणूकदार आता सिंगापूरमधनं गुंतवणूक करायला लागलेले आहेत. तर गुंतवणूक करणाऱ्या या देशांचा क्रम आपल्याला विचारात घ्यायला लागतो. पुन्हा निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याचा सरकार प्रयत्न करत असतं, जेणेकरून श्रीलंका किंवा या देशांमध्ये जे काही संकट आलंय ते आपल्याकडे येऊ नये, आपल्याला डॉलर शिल्लक राहावेत, आपला परकीय चलन साठा व्यवस्थित राहावा, आपल्या सरकारचं जे काही क्रेडिट रेटिंग आहे ते टिकून राहावं, यासाठी आपल्याला निर्यात करणं आवश्यक आहे. निर्यातीला सरकार प्रोत्साहन देत असतं. उदाहरणार्थ इथे निर्यातीला प्रोत्साहन देताना सरकार खुद्द दिसतंय. मग सरकार यासाठी काय कायदे करतं, सरकारने यासाठी कोणत्या योजना सुरू केलेल्या आहेत, सरकारने यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन सारखे झोन निर्माण केलेले आहेत, किंवा सरकार दर 5 वर्षांनी परकीय व्यापार धोरण जाहीर करत असतं. या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे परकीय व्यापार या सदरामध्ये. उदाहरणार्थ STMAS 2018ला प्रश्न विचारलाय की जे काही परकीय व्यापार धोरण 2015 ते 2020 साठी जाहीर झालेलं, त्याच्याबद्दल काही माहिती विचारली की व्यापार मंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचं हे व्यापार धोरण जाहीर केलेलं, बरोबर आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया या योजनांना प्रोत्साहन देणं आणि त्यानं निर्यात प्रोत्साहन करणं किंवा निर्यातीला प्रोत्साहन देणं हे सरकारचा उद्देश आहे किंवा या धोरणाचा उद्देश आहे. दोन्ही विधानं याच्यातली बरोबर आहेत. तर परकीय व्यापार धोरण, अलीकडचं पंचवार्षिक परकीय व्यापार धोरण जे नंतर एक्सटेंड झालेलं आहे, त्याची उद्दिष्ट काय होती, त्याच्या आधीचं पण व्यापार धोरण विचारलं जातं. तर परकीय व्यापार धोरण हा नोट डाऊन करून ठेवा, त्याच्यावर तुम्हाला मुद्दे काढायचे ज्याच्यावर प्रश्न रिपीटेडली विचारले जातात. सरकार निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी काही स्पेशल इकॉनॉमिक झोन ज्याला आपण सेज म्हणतो, तर सेजची निर्मिती करते. तर या सेजशी संबंधित सेजची उद्दिष्ट काय आहेत, आधी कुठले EPZ सारखे झोन्स होते ज्याचं सेजमध्ये रूपांतर झालेलं आहे, या सेजची अंदाजित आत्ता सध्या असणारी संख्या काय आहे, निर्यातीमध्ये या सेजचा काय वाटा आहे, सेजशी संबंधित काही कायदे आपण केलेले आहेत त्यांचा आणि सेजचा नेमका काय संबंध आहे. तर ही एक बेसिक माहिती आपल्याला गोळा करणं आवश्यक आहे. तिकडे कसं दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल जो काही कॉरिडॉर आहे तो आपण तिथे ढोलेरा सिटी कसं विकसित करतोय आणि तिथे हे जे काही सेज आहे ते सगळे सेज कसे विकसित झालेले आहेत याची एक प्राथमिक माहिती गुजरात नाही पण एकूणच सेज म्हणून आपल्याला त्या हेडिंग खाली आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ PSA कंबाईन पूर्व 2021ला विचारले की स्पेशल इकॉनॉमिक झोन्स खालीलपैकी याचं काय उद्दिष्ट नाहीये. तर जादा आर्थिक क्रियाकलापांची निर्मिती, हे जे काही स्पेशल इकॉनॉमिक झोन्स असतात ते एक प्रकारे फॉरेन एन्क्लेव्ज असतात ज्यांना देशी नियम खूप जास्त लागू होत नसतात आणि त्यांना आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये खूप मोठं स्वातंत्र्य दिलेलं असतं. त्यांना एकमेव उद्दिष्ट असतं सरकारचं की त्यांनी काही पण बनवा आणि निर्यात करा आणि आम्हाला परकीय चलन मिळवून द्या, हा सेज उभारणी मागचा उद्देश आहे. त्यामुळे सेज जेव्हा निर्माण होतात तेव्हा जादा आर्थिक क्रियाकलापांची निर्मिती होते. म्हणजे तिथे उद्योग येतात, उद्योग विकासक येतात आणि ते उद्योगांची स्थापना करतात. त्यामुळे ॲडिशनल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी निर्माण होते. प्रमोशन ऑफ एक्सपोर्ट, निर्यातीला प्रोत्साहन दिलं जातं कारण निर्यात होणार आहे
आणि क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे आपल्या लोकांना तिथे काम मिळतं, जरी त्यांना फॉरेन एन्क्लेव्ज असं म्हटलं तरी. डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर हा मात्र त्याचा उद्देश नाहीये. उलट त्या सेजसाठी जे काही जमिनी हस्तांतरित होतात, हस्तगत होतात, त्याच्यामध्ये उलट शेतीचं नुकसान होत असतं. त्यामुळे तिसरा ऑप्शन आपल्याला ऑड आउट काढायचा होता. उद्दिष्ट नाही असं विचारलेलं. किंवा STM 2019ला विचारले, की निर्यात प्रक्रिया क्षेत्र म्हणजे एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन्स याचं रूपांतर कशामध्ये करण्यात आलं? तर आता त्यांचं रूपांतर सेजमध्ये करण्यात आलेलं आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन. तर तिसरं ऑप्शन आहे आणखी त्याचा. या सदरामध्ये आपल्याला आणखी एका गोष्टीचा विचार करायला लागतो. रुपया आणि डॉलर किंवा रुपया आणि परकीय चलन याच्यामधला असणारा विनिमय दर. हा विनिमय दर कसा ठरतो, त्याच्यावर परिणाम करणारे घटक. काय काय झालं तर विनिमय दर सुधारतो आणि काय काय झालं तर विनिमय दर हा खालावतो. या सर्व गोष्टींचा लिंकेज आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. या विनिमय दरावर सरकारचं किंवा रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आहे का? ते आधी होतं का? 1991 आधी काय परिस्थिती होती? 1992-93 मध्ये काय बदल झालेले आहेत? आणि अलीकडे त्या संदर्भात कुठल्या कायद्यांमध्ये आपण दुरुस्त्या केलेल्या आहेत? अशी एक प्राथमिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ एक फेरा नावाचा कायदा होता, ज्याचं रूपांतर आपण 1999 फेमा कायद्यामध्ये केलेलं. किंवा एक MRTP नावाचा कायदा होता, ज्याचं रूपांतर आपण 2002 मध्ये कॉम्पिटिशन ॲक्ट म्हणजे स्पर्धा कायद्यामध्ये केलेलं. तर हा फेरा आणि फेमा, MRTP आणि कॉम्पिटिशन अशा पद्धतींच्या कायद्यांवर सरासरी या विनिमय दराच्या संबंधित प्रश्न विचारले जातात. तर उदाहरणार्थ आपण MPSC मेन्स 2021चा एक प्रश्न घेऊया. टिंबटिंब या दिवशी भारत सरकारने भारतीय संसदेमध्ये फेमा याचं विधेयक मांडलं. ते विधेयक कधी मांडलं अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर होतं 4 ऑगस्ट 1998. तो फेमा कायदा कधी संमत झाला असा पण एक प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि फेराचं काय रूपांतर कशामध्ये झालं असाही प्रश्न विचारला आहे. 1991च्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये अशी घोषणा झालेली होती. हा अशा पद्धतीचा प्रश्न पण विचारला गेलेला आहे. तर जेव्हा आपण परकीय व्यापार या मुद्द्याचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हे मुद्दे दिलेले आहेतच. भाग 1 मध्ये मी 15वं प्रकरण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी माहिती तर दिलेली आहेच. ती माहिती अद्ययावत सुद्धा आहे. त्या संबंधित मी 31, 32, 33, 34 अशा पद्धतीचे व्हिडिओज किंवा त्या हेडिंग खाली अनेक व्हिडिओज माझ्या या कोर्समध्ये अपलोड केलेलेच आहेत. तर नोट डाऊन करून ठेवा, तुम्हाला परकीय व्यापार या सदरामध्ये काय काय अभ्यास करणं आवश्यक आहे. तर पहिल्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत व्यवहार तोल आणि व्यापार तोल. त्या तुम्ही केलेल्या आहेत का चेक करा. परकीय चलन साठा त्याचं महत्त्व काय आहे, त्याची तुलना कशी केली जाते, काय झालं तर परकीय चलन साठा वाढतो आणि काय झालं तर परकीय चलन साठा घटतो, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. व्यवहार तोल आणि परकीय चलन साठ्याबाबत आणखी एक कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. करंट अकाउंट डेफिसिट, ज्याला CAD असं म्हटलं जातं, चालू खात्यावरील तूट. त्याच्यानंतर मग आपण चालू खात्यावर येतो म्हणजे वस्तू आणि सेवांची देवघेव. मग भांडवली खात्यावर येतो म्हणजे कर्ज आणि गुंतवणुकीची देवघेव. परकीय व्यापार धोरण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. व्यापाराला प्रोत्साहन देणाऱ्या काही योजना, उदाहरणार्थ MEIS आणि SEIS अशा पद्धतीच्या काही योजना आहेत. त्या योजनांवर प्रश्न विचारले जातात. निर्यात बंधू सारख्या योजना आहेत, ज्याच्यावर आता प्रश्न विचारले गेले होते. व्यापार क्षेत्र म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन. परकीय विनिमय दर म्हणजे रुपया आणि डॉलर किंवा रुपया आणि इतर चलनं याच्यामध्ये असणारा विनिमय दर, तो वधारतो का आणि घसरतो का याच्याशी संबंधित रुपयाचं आपण 3 वेळा अवमूल्यन केलेलं आहे, त्याच्यावर पण प्रश्न विचारलेत. परकीय विनिमय कायदे म्हणजे फेराचं फेमा किंवा MRTPचं आपण जो काही कॉम्पिटिशन ॲक्टमध्ये रूपांतर केलेलं आहे, तर त्याच्याशी संबंधित पुन्हा भांडवली खात्यावरची परिवर्तनीयता, त्याच्याशी संबंधित समित्या, ती माहिती तुम्ही गोळा केलेली आहे का? तर एकदा चेक करा. त्याच्यावर सरासरी या मुद्द्यांवर प्रश्न जर विचारले जातात, मला या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा वाटतो तो आहे भांडवली खातं आणि भांडवली खात्यातलं आपण परकीय गुंतवणूक, ज्याच्यावर प्रश्न ठरलेलाच असतो. कंबाईनच्या मुख्यच्या सिलेबसमध्ये दिलेला एक शब्द आहे आर्थिक सुधारणा, ज्याला इकॉनॉमिक रिफॉर्म्स असं म्हटलं जातं. आपण वर शिकलो असं की नेहमी आपली आयात जास्त असते आणि निर्यात कमी असते. ही आयात जी आहे त्या आयातीचा जो बलून आहे तो कधी-कधी असा खूप मोठा होऊन जातो आणि जवळपास निर्यात कधीतरी अशी थांबून जाते की एक मोठं इकॉनॉमिक क्रायसिस आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असतं आणि हे क्रायसिस उत्तम समजून सांगणारं एक कार्टून तुमच्याबरोबर शेअर करतो. तेव्हाचे पंतप्रधान आहेत माननीय चंद्रशेखर.
आणि भारतीय अर्थव्यवस्था तिला घरघर लागलेली आणि एवढी मोठी संकट या अर्थव्यवस्थेवर कोसळलेली. पहिलं आहे चलनवाढीचं संकट, इन्फ्लेशन. दुसरं आहे राजकोषीय तुटीचं संकट. सरकारला कर्जच मिळत नाही आणि सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत किंवा त्या तिजोरीमध्ये जो काही कर्ज आहे तो खड्डा आहे कर्जाचा, तो भरून काढण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. गल्फ क्रायसिस म्हणजे तिकडे अमेरिकेने इराकवर हल्ला केलेला होता, त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले होते. आणि सगळ्यात मोठं क्रायसिस म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस, ज्याला BOP क्रायसिस असं म्हटलं जातं. 1991 मध्ये BOP क्रायसिस आपल्याकडे आलं होतं. म्हणजे आपली प्रचंड आयात वाढलेली होती आणि निर्यात जवळपास थांबलेलीच होती. त्यामुळे आपल्याला परकीय पेट्रोलियमची जे आयात आपल्याला करावी लागत होती त्याच्यासाठी आपल्याकडे परकीय चलनच उपलब्ध नव्हतं. मग हे चलन उपलब्ध करण्यासाठी आपल्याला IMF कडे हात पसरावे लागतात. IMF एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी अंतर्गत जेव्हा आपली सगळी पत संपून जाते तर त्या पतीनंतर आपल्याला IMF एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी अंतर्गत कर्ज देत असतं. पण हे कर्ज जेव्हा ते आपल्याला देते तेव्हा आपल्यावर काही अटी शर्ती लादत असते. या अटी शर्ती म्हणजे आर्थिक सुधारणा, ज्याला इकॉनॉमिक रिफॉर्म्स असं म्हटलं जातं. आर्थिक सुधारणांची सुरुवात अशा पद्धतीच्या संकटात जे 1991 मध्ये आपल्यावर आलं होतं, या संकटापासून आपल्या या आर्थिक सुधारणांच्या मुद्द्याला सुरुवात होते. अशा पद्धतीचं संकट श्रीलंकेवर तेव्हा पण कोसळलं होतं, आज पण कोसळलेलं आहे. त्यांची प्रचंड आयात वाढलेली आहे, निर्यात जवळपास थांबलेली आहे. आयात वाढीची आणि निर्यात घटीची काही कारणं त्यांच्याशी संबंधित आहेत, ज्यांचा अभ्यास आपल्याला वेगळ्या मुद्द्यामध्ये करता येईल. पण 1991चं हे जे काही संकट आहे त्या संकटाच्या त्याच्यावरच्या प्रश्नांपासून आर्थिक सुधारणा हा मुद्दा आपला सुरू होतो. उदाहरणार्थ STMS 2017ला प्रश्न विचारलाय, 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या म्हणजे 1990s मध्ये आर्थिक अरिष्टाचं कारण काय आहे. काही मुद्दे दिलेले आहेत, हे सगळे बरोबर आहेत या प्रश्नामध्ये विचारलेले. त्यात ते डिस्कस न करता आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं तर 1991चं जे क्रायसिस आहे त्या क्रायसिसची कारणं कोणती होती, त्या क्रायसिसमध्ये आपण कशा पद्धतीने बाहेर पडलो, बाहेर पडताना मग परत IMF आणि वर्ल्ड बँकेचा कसा संबंध येतो, परकीय चलन साठ्याचा कसा संबंध येतो, त्या काळामध्ये परकीय चलन साठा किती होता, आपल्यावर कर्ज किती होतं, आपल्याला राजकोषीय तूट आपली किती होती, पंतप्रधान कोण होते, अर्थमंत्री कोण होते. तर अरिष्टापासून सुरुवात होते, त्यामुळे त्या अरिष्टाशी संबंधित एक बेसिक माहिती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बरं, या अरिष्टातनं बाहेर पडलो त्यासाठी आपल्याकडे काही आर्थिक सुधारणा आपल्याला करायला लागतात. उदाहरणार्थ एक कार्टून आहे बघा, IMF आहे आणि हा देश आहे. या देशाला IMF म्हणते की कर्ज हवं असेल तर पळ मग इकडे. तो कुठे पळणार, मग फुपाट्यातनं आगीत जाणार. आग म्हणजे काय तर कंडिशन्स म्हणजे अटी शर्ती. या अटी शर्ती ज्याला LPG असं म्हटलं जातं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. लिबरलायझेशन करताना मग आपल्याला दोन गोष्टी या कंडिशन्स अंतर्गत करायला लागतात. एक आहे मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन आणि दुसरा आहे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम्स. हे जुनं कार्टून आहे. श्रीलंकेशी संबंधित एक कार्टून आता अलीकडे गाजतंय आणखी. हे श्रीलंकेतलं कार्टून आहे. श्रीलंकन सरकार कर्ज घेतंय संकटातनं बाहेर येण्यासाठी IMF कडनं. हे कर्ज, या कर्जाची पेटी उचलताना एक साखळदंड घातलेला एक बॉम्ब पण सोबत येणार आहे. तो म्हणजे कंडिशन्स, अटी शर्ती. कोणत्या कोणत्या कंडिशन्स? मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन आणि स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला काही बदल करायला लागतात. ते बदल केले तरच आपण या संकटातनं बाहेर येऊ शकतो, तरच आपण IMF आणि वर्ल्ड बँकेचं कर्ज फेडू शकतो. मग या कंडिशन्स काय, कुठल्या कुठल्या सुधारणा या MS मध्ये जातात आणि कोणत्या कोणत्या सुधारणा SAPS मध्ये जातात, त्यांची यादी पण तुम्हाला पुस्तकांमध्ये सापडेल. ती यादी जर व्यवस्थित करून ठेवली तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला क्रॅक करता येतात. उदाहरणार्थ STMS 2021चा प्रश्न आहे, ज्याची फायनल की चेंज होऊन आलेली, की मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशनमध्ये काय काय येतं. तर कंट्रोल ऑफ इन्फ्लेशन आहे, फिस्कल अँड बॅलन्स ऑफ पेमेंट ॲडजस्टमेंट आहे. किंवा जर आपण स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम म्हणजे SAPS विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये काय आहे, तर ट्रेड अँड कॅपिटल फ्लो रिफॉर्म्स, इंडस्ट्रियल रेग्युलेशन वगैरे वगैरे. खरं तर डिरेग्युलेशन असं पाहिजे होतं, त्यांनी फक्त दिलं होतं, फायनल कीमध्ये दोन्ही दिलेले आहेत. तर आपल्याला यादी करायची की मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशनमध्ये काय येतं, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम्समध्ये काय येतं. त्याच्यावर सरासरी एक प्रश्न आर्थिक सुधारणा या सदरामध्ये विचारलाच जातो, जो STMSला ऑलरेडी विचारला जात होता. मग ह्या ज्या काही स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही ज्या सुधारणा करायला लागतात त्या सुधारणांचा आपल्याला विचार करायला लागेल. उदाहरणार्थ मी आत्ता जो शब्द वापरला, इंडस्ट्रियल ॲक्च्युअल डिरेग्युलेशन, म्हणजे आपल्याला उद्योगांवर जे काही नियंत्रण ठेवलेलं आहे ते सेल करायला लागतं. मग आपण 1991 मध्ये नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं 24 जुलैला. मग ते नवीन औद्योगिक धोरण म्हणजे काय, त्या औद्योगिक धोरणात आपण काय काय घोषणा केलेल्या आणि ते आपण टप्प्याटप्प्याने कसं लागू केलेलं,
हे आर्थिक सुधारणा या सदरामध्ये येतं. तर नवीन औद्योगिक धोरण आणि त्याच्याशी संबंधित इतर सुधारणा या आर्थिक सुधारणांमधल्या सर्वात महत्त्वाच्या सुधारणा. उदाहरणार्थ टॅक्स असिस्टंट 2021ला प्रश्न विचारलाय की 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाचे खालीलपैकी कोणते अवैशिष्ट्य नाही. वैशिष्ट्य आहे कोणतं, तर औद्योगिक परवाना रद्द करणं, म्हणजे इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन करणं, की उद्योगांना परवाना घ्यायला लागत होता, आता उद्योगांचा जो परवाना पद्धत आहे त्याचा संकोच करण्यात आलेला. विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली, FDIला परवानगी देण्यात आली आणि MRTP मर्यादा काढून टाकण्यात आली आणि पुढे तर मग MRTPच्या ऐवजी 2002 मध्ये कॉम्पिटिशन कायदा पण करण्यात आला, ज्याचा उल्लेख मी वर केलेला आहे. सार्वजनिक क्षेत्रात नवीन उद्योगांची उभारणी हे त्याचं वैशिष्ट्य नाहीये. उलट आपण सार्वजनिक क्षेत्र बंद करण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक क्षेत्रातून उलट आपण निर्गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्यामुळे दुसरा ऑप्शन आपल्याला ऑड आउट याच्यातनं करायला लागतो. तर जेव्हा आपण LPGचा अभ्यास करतो तेव्हा पहिल्या सुधारणा आपल्याला घ्यायला लागतात, त्या आहे इंडस्ट्रियल रिफॉर्म्स, औद्योगिक सुधारणा. त्यानंतर आपल्याला घ्यायला लागतात टॅक्स रिफॉर्म्स, म्हणजे आपण कर सुधारणा करायला लागतात. मग चेलैया समितीपासून ते सुरू होतं, 2002च्या केळकर समितीपासून पुन्हा सुरू होतं. फर्स्ट जनरेशन रिफॉर्म्स, सेकंड जनरेशन रिफॉर्म्स. आता आपण थर्ड जनरेशन रिफॉर्म्स पण करतो, उदाहरणार्थ GST सारख्या सुधारणा. तर या सुधारणा कशा होत आहेत, त्या सुधारणा या भांडवलदारांना आणि रिच म्हणू आपण त्यांना, किंवा मॅकडोनल्डला मिडल क्लास म्हटलंय, पण ते ॲक्च्युली मॅकडोनल्ड किंवा यासारख्या ॲमेझॉन किंवा यासारख्या बहुराष्ट्र कंपन्यांना त्या कशा साजेशा होतात. या आयकराचा, निगम कराचा दर 1991 मध्ये खूप जास्त होता. चेलैया आणि केळकर समितीने तो कमी करण्याची शिफारस केली. मग आपण तो कसे कमी केलेला आहे आणि ते कमी करण्याचे जे काही आपण धोरण अवलंबलेलं आहे त्यालाच आर्थिक सुधारणा म्हटलं जातं. उदाहरणार्थ याच्यावर STMAS 2016ला प्रश्न विचारलेला की भारतात 1991 नंतर खालीलपैकी कोणत्या विशेष उल्लेखनीय कर सुधारणांविषयीची अंमलबजावणी करण्यात आलेली. तर वैयक्तिक उत्पन्न दर, कमी कर दर, कमी स्लॅब, म्हणजे आपण इन्कम टॅक्सचे जे रेट्स आहेत ते कमी केले. महामंडळ कर म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्स आहे जो कंपन्यांवर आकारला जातो, ते त्याचे रेट्स आपण कमी केलेले, व्हॅट पद्धत आपण अवलंबलेली. तर या ज्या काही सुधारणा आहेत त्यांचा उल्लेख किंवा आर्थिक सुधारणा या हेडिंग खाली या सुधारणा येतात. तर मी पहिलं सांगितलं इंडस्ट्रियल रिफॉर्म्स, त्याच्यानंतर सांगितलं टॅक्स रिफॉर्म्स, त्याच्यानंतर आहेत फिस्कल रिफॉर्म्स, म्हणजे सरकारला सुधारणा करायला लागतात. गव्हर्नमेंट स्पेंडिंगला कात्री लावतात आणि कात्रीवर लिहिलेलं रिफॉर्म, म्हणजे सरकारला जमा वाढवावी लागते आणि खर्चात कपात करायला लागते. खर्चावर लगाम लावावा लागतो गव्हर्नमेंट स्पेंडिंगवर, त्याच्यात सुसूत्रता आणायला लागते. कारण या खर्चावर जर लगाम लावला सरकारने तरच सरकार या IMF आणि वर्ल्ड बँकेचं कर्ज फेडू शकणार आहे. तर फिस्कल रिफॉर्म्स, मग या संबंधित काही कायदे, उदाहरणार्थ FRBM कायदा आपण संमत केलेला, मग त्याच्यावर प्रश्न विचारले जातात आर्थिक सुधारणा या सदरामध्ये. आणि त्याच्यात कंबाईन पूर्वला सुद्धा सरासरी एक प्रश्न विचारला जातो आणि STMASला कितीतरी वेळा त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. खर्चावर लगाम लावण्यासाठी काही आयोगांची आपण स्थापना केली. उदाहरणार्थ STMAS 2021ला आता प्रश्न विचारला होता की एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन याची स्थापना कधी करण्यात आली. तर 2014 मध्ये आपण एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन, खर्च व्यवस्थापन आयोगाची स्थापना केलेली होती. किंवा FRBM, ज्याला फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट असं म्हणतो. ठीक आहे, FRBM कायदा. हे कार्टून आहे आत्ताच्या कोविडशी संबंधित, की जसं आपण FRBM कायदा केलेला आहे तशा पद्धतीचा कायदा अमेरिकेत पण अस्तित्वात आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटीशी संबंधित. पण जेव्हा कोविड आला तेव्हा आपण इतका खर्च वाढवला सरकारचा की ते FRBM कायद्यामध्ये जे काही टार्गेट होते ते सगळे टार्गेट खोडून टाकले आणि सरकारच्या खर्चामध्ये आपण वाढ केली. वाढ करणं आवश्यक होतं कारण आपल्याला मंदीतनं बाहेर यायचं होतं. तर गव्हर्नमेंट स्पेंडिंग एवढं वाढलं की ते त्याला आता फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटीला दाबून टाकणार अशा पद्धतीचं कार्टून आहे. तर FRBM कायदा, त्याच्यातले काय काय घोषणा आपण केलेल्या आहेत तर ते त्याची बेसिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ कंबाईन पूर्वच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला याच्याबाबत प्रश्न आढळतो. उदाहरणार्थ आता PSA कंबाईन पूर्व 2021ला फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003 या कायद्याबाबतच्या त्याच्या उद्दिष्टांच्या बाबत एक प्रश्न विचारला होता. ठीक आहे, मी आता शिकवत नाही तुम्हाला, की फक्त प्रश्न काय काय विचारले जातात त्याच्याबाबत सांगतो. किंवा जसं पूर्वला विचारलं जातं मुख्याला पण विचारलं जातं. STMAS 2019ला विचारलं की FRBM कायद्यामध्ये ज्या ज्या काही घोषणा 2003 मध्ये करण्यात आल्या होत्या ते काय काय होत्या, अशा पद्धतीच्या प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मॉनिटरी आणि बँकिंग रिफॉर्मचा अभ्यास करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ किमती नियंत्रित करण्यासाठी व्याजदरांमध्ये फेरफार केले जातात, कधी ते वाढवले जातात, कधी कमी केले जातात.
हे काम आधी रिझर्व्ह बँक करत होती, आता मॉनिटरी पॉलिसी कमिटी करते. मग श्रीकृष्ण आयोग कसा स्थापन होतो, उर्जित पटेल समिती कशी शिफारस करते आणि मॉनिटरी पॉलिसी कमिटी कशी स्थापन होते, तिची रचना काय आहे आणि ती रेपो दर कसा सुचवते, रेपो दर हा या व्याजदरांमधला कसा महत्त्वाचा दर ठरतो, काय झालं की रेपो दर वाढवायचा आणि काय झालं की रेपो दर कमी करायचा, या सर्वांचा अभ्यास आपल्याला मॉनिटरी रिफॉर्म्स या सदरामध्ये करायला लागतो. नरसिंहन समितीने 1991 मध्ये आपल्याला सांगितलं होतं की CRR SLR कमी केले पाहिजेत. मग आपण ते टप्प्याटप्प्याने कसं कमी करत गेलेलो आहोत. CRR आणि SLRचा अभ्यास आपण मॉनिटरी मुद्रा नीती, मॉनिटरी पॉलिसी या सदरामध्ये केला. मॉनिटरी रिफॉर्म्स शिकताना आपल्याला त्या CRR SLR मध्ये आपण कशी कपात करत गेलेलो आहोत त्याचा अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. नरसिंहन समिती 1991 ती म्हणते की आता खाजगी बँकांना स्थापन करायला परवानगी द्यायला हरकत नाही. मग आपण खाजगी बँकांना परवाना द्यायला पण सुरुवात केली आणि खाजगी बँकिंग यंत्रणेचा विकास करण्याला सुरुवात केली. याला मॉनिटरी आणि बँकिंग रिफॉर्म्स या सदरामध्ये टाकता येतं. उदाहरणार्थ STMS 2017ला एक प्रश्न विचारला होता की वित्तीय व्यवस्थेत रोखतेवर प्रभाव टाकणारा रिझर्व्ह बँकेने असा कोणता उपाय अलीकडे सुरू केलेला आहे. तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी नावाची फॅसिलिटी रिझर्व्ह बँकेने एक सेफ्टी व्हॉल्व या सदरामध्ये 1 दिवसासाठी बँकांना कर्ज देणारी योजना सुरू केलेली. ऑप्शन आहे, चौथा पर्याय आपल्याला त्याच्यातला निवडायचा होता. हे झाले सगळे रिफॉर्म्स, ज्याला आपण लिबरलायझेशन, उदारीकरण या सदरामध्ये टाकू शकतो आणि स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम SAPS या सदरामध्ये टाकू शकतो. त्याच्यानंतर शब्द येतो प्रायव्हेटायझेशन, LPG मधला P, प्रायव्हेटायझेशन म्हणजे आपण खाजगीकरण करतोय. मग खाजगीकरण कसं केलं जातं, खाजगीकरणातला निर्गुंतवणूक हा शब्द खाजगीकरणामध्ये नेमका कुठे बसतो, खाजगीकरणाचे विविध उपाय कसे आहेत आणि कालांतराने 1991 पासून आजपर्यंत आपण निर्गुंतवणूक कशी करत गेलेलो आहोत, कशा कशातनं आपण करत गेलेलो आहोत, निर्गुंतवणुकीचे उद्देश काय आहेत याच्यावर प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ STMS 2020ला प्रश्न विचारलाय की खाजगीकरणाच्या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो. सर्व होते की सार्वजनिक उद्योगांची मालकी खाजगी उद्योगांना देणे किंवा सार्वजनिक खाजगी उद्योगांची PPP पार्टनरशिप किंवा सार्वजनिक उद्योगामध्ये मालमत्तेची विक्री करणे किंवा खाजगी व्यवस्थापनाकडे हक्क हस्तांतरित करणे. एक 3 कॉलमचा तक्ता आहे, त्या तक्त्यामध्ये खाजगीकरणाचे मार्ग दिलेले आहेत. त्या मार्गांवर सरासरी एक प्रश्न विचारला जातो. आर्थिक सुधारणा या सदरामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर मुद्दा आहे तो ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय, तर ट्रेड बॅरियर असं एक भिंत दाखवली मध्ये. इकडे अमेरिका आणि इकडे युरोपियन युनियन आहे. तर अमेरिका युरोपियन युनियन बरोबर व्यापार करू इच्छितं, युरोपियन युनियन इतर जगाबरोबर व्यापार करू इच्छितं, सर्व देश एकमेकांबरोबर व्यापार करू इच्छितात. सर्व देशांमधले हे भांडवलदार किंवा मल्टीनॅशनल कंपनीज व्यापार करू इच्छितात. हा व्यापार करायचा असेल तर आपल्याला मधले जे ट्रेड बॅरियर्स आहेत, व्यापारात जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करायला लागतील. ते अडथळे दूर करणे याला जागतिकीकरण असं म्हटलं जातं. मग कुठल्या पद्धतीचे अडथळे दूर केले जातात, ते अडथळे दूर करणे म्हणजे टॅरिफ म्हटलं जातं त्याला. ते आयात शुल्क कशा पद्धतीने कमी केलं जातं याच्याशी संबंधित असणारी संकल्पना आहे जागतिकीकरण. आणि जेव्हा जागतिकीकरण, ट्रेड ग्लोबलायझेशन व्हायला लागतं तेव्हा सर्व देश हे व्यापारीदृष्ट्या एकमेकांशी जोडले जातात. ते इतके जोडले जातात की मग ते भांडवलदार आहेत की कम्युनिस्ट आहेत, तर हा पण फरक आता राहत नाहीये, कारण चीन आणि रशिया हे सुद्धा या ग्लोबलायझेशनचा भाग टप्प्याटप्प्याने होऊन गेलेले. आणि ग्लोबलायझेशन ही इतकी स्ट्रॉंग कन्सेप्ट आहे की त्याच्यासमोर नॅशनलिझम ही संकल्पना सुद्धा थोडीशी फिकट होते. तर ग्लोबलायझेशन त्याची कन्सेप्ट नेमकी काय आहे, ग्लोबलायझेशन का होतं, कोण करतं, ग्लोबलायझेशनची कसोट्या काय आहेत, ग्लोबलायझेशन, नॅशनलायझेशन आणि ग्लोबलायझेशन आणि इंटरनॅशनलायझेशन याच्यात काय फरक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सरासरी विचारले जातात. उदाहरणार्थ टॅक्स असिस्टंट परीक्षेला प्रश्न विचारलाय, स्वदेशी अर्थव्यवस्थेच्या इतर जगाशी असणाऱ्या संबंधांना, कोणते संबंध, व्यापारी संबंध, टिंब संबोधतात. तर ग्लोबलायझेशन, जेव्हा आपण ते बॅरियर पाडून टाकतो आणि आपली अर्थव्यवस्था इतर जगाशी जोडून टाकतो तेव्हा त्याला जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन असं म्हटलं जातं. किंवा STMS 2020ला असं विचारलंय की जागतिकीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे सॉरी की ज्याच्यामध्ये काय होतं, तर आर्थिक एकीकरणामध्ये जास्त सखोलता येते की 2 अर्थव्यवस्था किंवा जगातल्या सर्व अर्थव्यवस्था या एकमेकांशी त्यांचं आर्थिक एकीकरण होत असतं, इकॉनॉमिक इंटिग्रेशन होत असतं, आर्थिक पारदर्शकता वाढते, आर्थिक परस्परावलंबित्व वाढते, म्हणजे एकमेकांवरची डिपेंडन्सी वाढत असते.
सीमेपलीकडील दहशतवादात वाढ होते वगैरे, ते कमी होतं की जास्त होतं याचा ग्लोबलायझेशनशी संबंध नाहीये. त्यामुळे ए, बी, डी ऑप्शन निवडायचे होते. तिसरं ऑप्शन आपल्याला निवडणं आवश्यक आहे. म्हणजे जागतिकीकरण म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय काय होत असतं, त्याच्या कसोट्या काय आहेत, जे शब्द मी तुम्हाला आत्ता सांगितले ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जागतिकीकरणाला मदत करणाऱ्या 2 यंत्रणा, एक आहे IMF, जिचं नाव इथं उलटं लिहिलेलं आहे. IMF ही जी अर्थव्यवस्थेला उलटच करून टाकते, की चलनाशी संबंधित असणारी एक आंतरराष्ट्रीय मध्यवर्ती बँक आहे, की चलनाचे विनिमय दर, चलन आदला बदल करताना आपल्याला जर चलन अपुरं पडत असेल, व्यवहार तोलाचं संकट निर्माण होत असेल, तर IMF आपल्या मदतीला धावून येतं. आणि वर्ल्ड बँक हे थर्ड वर्ल्ड म्हणजे गरीब देशांना, अति गरीब देशांना कर्ज देत असते. कर्जाचा सापळा उलट त्याच्यावर येतो असं टीका करणारं, वर्ल्ड बँकेवर टीका करणारं हे कार्टून आहे. तर वर्ल्ड बँक आणि IMF ज्यांना जुळ्या भगिनी असं म्हटलं जातं, या आंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या मोठ्या यंत्रणा आहेत. जेव्हा जागतिकीकरण हा शब्द येतो, ते या जागतिकीकरणाचे ते 2 मुख्य पिलर्स आहेत. तिसरा पिलर आहे WTO. तर IMF वर्ल्ड बँकेवर प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ IMF वर STMS 2019चा प्रश्न. IMF ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे. बरोबर आहे. 200 देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्य आहेत आणि अजून 190च आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आंतरराष्ट्रीय व्यवहार शेषातील म्हणजे व्यवहार तोलातील तूट अनुभवणाऱ्या सभासद देशांना निधी देते. तर आणि क विधानं बरोबर आहेत. तिसरा ऑप्शन याच्यातलं निवडणं आवश्यक आहे. किंवा वर्ल्ड बँकेवर प्रश्न आहे. STMS 2018ला जागतिक बँकेची स्थापना 44 मध्ये झाली. जागतिक बँकेचं कार्य 46 मध्ये सुरू झालं. खरं तर ते 47 मध्ये सुरू झालं होतं, की फ्रान्सला त्याने पहिलं कर्ज दिलं होतं. म्हणून विधान बरोबर आहे. तर IMF आणि वर्ल्ड बँक आणि इतर पण काही AIIB सारख्या काही यंत्रणा आहेत. या सगळ्या आंतरराष्ट्रीय भांडवली संस्था आहेत. त्यांची निर्मिती कोणी केलेली, त्याचे सदस्य कोण आहेत, त्यांची प्रमुख कार्य कोण आहेत, सर्वाधिक वाटा त्या बँकांमध्ये सर्वाधिक कोणाचा आहे आणि जनरली आपल्याला त्यांच्याशी संबंधित इतर कन्सेप्ट, उदाहरणार्थ स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणजे नेमकं काय, SDR म्हणजे काय, तर अशा एक बेसिक संकल्पना आपल्याला आर्थिक सुधारणांच्या या पिलर्समध्ये करणं आवश्यक आहे. तिसरा पिलर आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. WTOचे 3 करार आहेत. वस्तूंसाठी गॅट आहे, सेवांसाठी गॅट्स आहे आणि बौद्धिक संपदांसाठी ट्रिप्स आहे, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर गॅट करार काय, गॅट्स करार काय आणि ट्रिप्स करार काय, याच्या अंतर्गत येणारे इतर पण काही करार आहेत. त्या करारांची एक जनरल आयडिया आपल्याला घ्यावी लागते. जे STMAnsला प्रश्न विचारले जात होते, आता सर्व पद्धतीच्या परीक्षांना याच्यावर बेसिक का होईना आता प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे 3 करार नेमके काय आहेत, त्यांचे पिलर्स काय आहेत, त्या करारांमध्ये काय मोडतं, ही बेसिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ STMAs 2012ला प्रश्न विचारला होता, की भारताने गॅटचा मसुदा कधी स्वीकारलेला. ते 15 डिसेंबर 1993 ही तारीख पुन्हा 2 वेळा STMAsलाच आणि राज्यसेवा मेन्सला पण रिपीट झालेली आहे. मी पहिला करार सांगितला गॅट, दुसरा करार सांगितला गॅट्स, जो सेवांशी संबंधित आहे. STMAs 2020ला विचारलं, की गॅट्स व्यापाराबाबत करार हा कशाच्या व्यापाराशी संबंधित आहे, तर सेवांच्या, सर्व्हिसेस. आणि तिसरं मी सांगितलं होतं, की बौद्धिक संपदांशी संबंधित ट्रिप्स. तर जागतिक व्यापार संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झालेलं आहे, की असा एक कोणता करार आहे जो स्वीकारल्यामुळे आपलं करार जास्त नुकसान होते, तर ट्रिप्स करार आहे. कारण ट्रिप्समुळे काय झालं, आपण 2 पद्धतीचे जे पेटंट देतो, एक आहे प्रॉडक्ट पेटंट आणि एक आहे प्रोसेस पेटंट. आपण प्रोसेस पेटंट देत होतो, हा करार स्वीकारल्यामुळे आपण आता प्रोडक्ट पेटंट देतो. प्रोडक्ट पेटंट दिल्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होतंय. तर याच्यावर आधारित प्रश्न विचारले तर चौथा ऑप्शन याच्यातला निवडायचा होता. कंबाईन गट क ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे याची बेसिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणून मुख्यलाच नाही तर पूर्वला पण अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. याला लागून आणखी एक मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संघटना, ज्या सार्क पासून सुरू होतात, युरोपियन युनियन पर्यंत येऊन थांबतात. एक 4 महत्त्वाच्या संघटना तुम्ही पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी करून ठेवणं आवश्यक आहे. एक आहे सार्क, दुसरी आहे ASEAN, तिसरी आहे युरोपियन युनियन आणि चौथी आहे G20, ज्याची पुढच्या वर्षी परीक्षा आहे. परीक्षा नाही, ज्याची पुढच्या वर्षी परिषद आहे आणि ज्याच्यावर आत्ता काही परीक्षांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर पहिले सार्क, जी भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही ताणतणाव निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळे सार्कच्या सगळं बैठका या आता सध्या थांबलेल्या आहेत. तर सार्क, त्याची रचना, त्याची उद्दिष्ट, कधी निर्मिती झालेली आहेत, त्याच्याशी संबंधित इतर काही काही सॅटेलाइट आहे किंवा इतर माहिती आहे, ती बेसिक माहिती आपल्याला गोळा करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ टॅक्स असिस्टंट 2015ला विचारलं, की खालीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाहीये, तर जपान नाहीये ऑफकोर्स. दुसरं आहे ASEAN नावाची महत्त्वाची संघटना. ASEAN जिचे 10 सदस्य देश आहेत, पण तिच्यावर अमेरिका आणि चीनचंच वर्चस्व आहे, हे दाखवणारं हे कार्टून आहे. त्याच्यावर MPSC मेन्स 2016ला प्रश्न विचारला, की ASEANशी कोणता देश संबंधित नाहीये,
तर चीन संबंधित नाहीये, जो त्याच्यावर प्रभाव टाकतो, पण तो त्याचा सदस्य नाहीये. तर आसियान ही दुसरी महत्त्वाची संघटना, सार्क, आसियान. तिसरी आहे युरोपियन युनियन. सार्कशी संबंधित आरसेप जो करार आहे, ज्याच्यातून आता भारत बाहेर पडला, तर त्याच्यावर STMS 2021ला प्रश्न विचारलेला होता. तर आसियान आणि त्याच्याशी संबंधित इतर काही संघटना, भारत आणि आसियान काय संबंध आहेत, ही बेसिक माहिती आपल्याला आवश्यक आहे. मेन्सला तर मात्र सगळ्याच संघटना आपल्याला करायला लागतील. युरोपियन युनियन एक आयोगाची अत्यंत महत्त्वाची संघटना, ज्याच्यावर सर्व पद्धतीच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. अलीकडे इंग्लंड त्याच्यातनं बाहेर पडलाय, ब्रेक्झिट त्याला म्हटलं जातं. तर युरोपियन युनियनवर एक बेसिक माहिती गोळा करून ठेवा. डिपार्टमेंट PSI पूर्व 2021ला प्रश्न विचारला की मार्च 2022 पर्यंत कोणता देश युरोपियन युनियनचा अजूनही भाग झालेला नव्हता. तर नॉर्वे तर त्याचा अजून सदस्य नाही आहेत. कोण आहे, कोण नाही, कोण आहे, कोण नाही, अशी एक यादीच मी पुस्तकात दिलेली आहे. तर ती यादी जर केली तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येतात. युरोपियन युनियनची इतरही STI पूर्वला पण प्रश्न विचारलाय की तिचं मुख्यालय कोणतं, त्याच्यामध्ये कोणते सदस्य आहेत, त्यांची रचना कशी आहे, त्याच्यावर एक बेसिक प्रश्न आपल्याला विचारले गेलेले दिसतात. G20वर प्रश्न आहेत. COP27, G20 आणि हे सगळे सस्टेनेबिलिटीवर आत्ता काम करतात, ते दाखवणारं कार्टून आहे. आणि G20चं यजमानपद आपल्याकडे आत्ता आणि पुढच्या वर्षी G20 2023मध्ये G20 ही परिषद आपल्याकडे होणार आहे. त्याच्याविषयी आमंत्रण देणं चालू आहे. त्याच्याविषयी 200 शहरांमध्ये आपण काही बैठका आयोजित करतोय आणि त्याची पूर्वतयारी भारतामध्ये सध्या सुरू आहे. ती पूर्वतयारी आयोगाने पण केलेली आहे. त्याच्यावर आता परीक्षेत प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ PSC कंबाईन पूर्व 2022ला विचारलं होतं की सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या संघटनेशी संबंधित आहे, तर G20शी संबंधित आहे. पहिला ऑप्शन निवडायचा होता. तर आर्थिक सुधारणा या सदरामध्ये पूर्वला जरी नसलं तरी 1-2 रीडिंग मात्र तुमचे असले पाहिजेत. मुख्याला त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. 16वं आणि 17वं प्रकरण माझं भाग 1 पुस्तकातलं याच्याशी संबंधित आहे. भाग 16 मध्ये मी उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याच्यामध्ये असणारे सगळे रिफॉर्म्स आणि संबंधित असणारा IMF, वर्ल्ड बँक, WTO या तीनही पिलर्सची रचना, त्यांचे करार आणि मी आता जे 3 करार तुम्हाला सांगितले त्यांचं वर्णन केलेलं आहे. प्रकरण 17 मध्ये आंतरराष्ट्रीय संघटना दिलेल्या आहेत. त्यातल्या 4 का होईना पूर्व परीक्षेसाठी तुम्ही त्या संघटना किमान वाचल्या पाहिजेत. कोर कोर्समध्ये टॉपिक 36 पासून टॉपिक 42 पर्यंत मी या आर्थिक सुधारणांची चर्चा केलेली आहे, जो मागच्या STI मेन्सला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहत होता. तो भविष्यात पण असणार आहे. मुख्य परीक्षेच्या अँगलने थोडा मध्य कुठेतरी गाठला जाण्याची शक्यता आहे. तर 16वं प्रकरण जे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे मुद्दे केलेले आहेत का चेक करा. तुम्हाला उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण ही संकल्पना समजलेली आहे का? उदारीकरणाचे 2 मार्ग मी जे सांगितले, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन आणि स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम्स, त्यांची यादी तुम्ही बनवलेली आहे का? औद्योगिक सुधारणा, कर सुधारणा, राजकोषीय सुधारणा, मॉनिटरी रिफॉर्म, चलनविषयक सुधारणा, बँकिंग सुधारणा, नियोजन सुधारणा, या रिफॉर्म्सची एक जनरल आयडिया तुम्हाला असली पाहिजे. विविध समित्या आणि FRBM सारखे कायद्यांची माहिती तुम्हाला असली पाहिजे. खाजगीकरण, त्याचे मार्ग मी 3 कॉलम त्याचे दिलेले आहेत, ती माहिती गोळा करून ठेवा. जागतिकीकरण, तिची तत्व, तिची कारणं आणि जागतिकीकरणाच्या कसोट्या, IMF, वर्ल्ड बँक आणि इतर विकास बँका, अंगटाड सारख्या संस्था, गॅट आणि WTO हा तिसरा पिलर आणि उखाजा या धोरणाचे परिणाम काय आहेत. आणि आंतरराष्ट्रीय संघटना G20 अत्यंत महत्त्वाचं. या प्रकरणामध्ये मी विविध ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत आणि आंतरराष्ट्रीय करार आहेत त्यांच्याबाबत माहिती दिलेली आहे. मी ज्या 4 संघटना सांगितल्या त्यांची एक जनरल माहिती तुम्ही गोळा करून ठेवा, जी पूर्वला लागणार आहे, मुख्याला पण लागणार आहे. सिलेबसमध्ये आणखी एक शब्द सापडतो आपल्याला, नियोजन, प्लॅनिंग. मुख्य परीक्षेमध्ये तो दिलेला आहे. पूर्व परीक्षेत तो दिलेला नसला तरी दोन्ही परीक्षांमध्ये आपल्याला नियोजन आणि नियोजन आखणारा यंत्रणा आणि पंचवार्षिक योजना यांच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ते आपल्याला आताच करायला लागणार आहेत. पंचवार्षिक योजना करताना आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काही योजनांची माहिती करून घ्यायला लागते. उदाहरणार्थ गांधीवादी योजना म्हणजे काय, जनता योजना म्हणजे काय, मुंबई प्लॅन किंवा बॉम्बे प्लॅन म्हणजे काय, ते प्लॅन आखणारे कोण तज्ज्ञ होते, त्यांचं म्हणणं काय होतं आणि इतर गांधीवादी ज्या योजना आहेत त्यांचं म्हणणं काय होतं किंवा त्या योजना कोणी मांडल्या. उदाहरणार्थ STI मेन्स 2021ला विचारलेलं की जनता योजना, पीपल्स प्लॅन कोणी मांडलेली होती, तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी ही जनता योजना, पीपल्स प्लॅन मांडलेली होती. तर स्वातंत्र्यपूर्व ज्या काही योजना आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर नियोजनाशी संबंधित ज्या काही यंत्रणा आहेत, उदाहरणार्थ नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद आणि नीती आयोग, या 3 यंत्रणांच्या स्थापना कधी झालेल्या आहेत, त्या कशा घटनात्मक पण नाही आहेत आणि कायदेशीर पण नाही आहेत. एका सरकारच्या किंवा सरकारने
सरकारच्या कॅबिनेटने एक जो आदेश काढला त्या आदेशान्वये या यंत्रणा स्थापन झालेल्या होत्या. त्यांची रचना काय होती, त्यांची कार्य काय होती, ते तुलनात्मक एक तक्ता आहे. त्या तक्त्याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सोडवता येतात. उदाहरणार्थ काही साधे प्रश्न विचारले गेले की नियोजन मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो, तर पंतप्रधान असतात. STMES 2012चा प्रश्न होता. किंवा राष्ट्रीय विकास परिषद त्याच्या रचनेमध्ये कोण कोण असतं, तर PSC कंबाईन पूर्व 2017ला विचारलं होतं की पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, तर पंतप्रधान असतात, केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात, राज्यांचे मुख्यमंत्री असतात, वित्त आयोगाचे अध्यक्ष वगैरे त्याच्यात नसतात. त्यामुळे ACD चौथा ऑप्शन त्याच्यातलं आपल्याला निवडणं आवश्यक आहे. किंवा नीती आयोगाचं पूर्ण रूप सांगा किंवा नीती आयोगाचे सदस्य यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे. STMES 2020ला हा प्रश्न विचारला होता, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, तिसरा ऑप्शन आपल्याला त्याच्यातला निवडायचा होता. पंचवार्षिक योजनांवर प्रश्न विचारले जातात. काही मासिकांची मुखपृष्ठ इथे मुद्दाम दाखवलेले आहेत. उदाहरणार्थ प्लॅनिंग डेमोक्रेसी, पहिल्या ज्या काही योजना होतात त्याच्यामध्ये आपण किंवा नेहरूजींनी जी काही विचारसरणी मांडलेली होती, तर मुख्यतः डेमोक्रॅटिक सोशलिझम किंवा ज्याला लोकशाही समाजवाद असं म्हटलं जातं, तशा पद्धतीचं प्लॅनिंग सुरुवातीला आपण अवलंबलेलं होतं. याच्यावर सलग STMESला प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर आपण 9व्या आणि 10व्या योजनेमध्ये हा जो काही अप्रोच आहे तो थोडासा बदलून टाकला. मुख्यतः 1991 नंतर जी म्हणजे 92 मध्ये जी 8वी पंचवार्षिक योजना सुरू होते, तिथनं आपल्याला विकास हा शब्द दिसतो. पुढे पुढे 11व्या 12व्या योजनेमध्ये इन्क्लुजन हा शब्द आपल्याला दिसतो. 9व्या योजनेचं नावच इक्वॅलिटी, ग्रोथ आणि सोशल जस्टिस असं होतं. 12व्या योजनेमध्ये आपण इन्क्लुजन याला आणखी गती दिली आणि प्लॅनिंग फॉर हुम, तर सगळ्यांसाठी, सगळ्यांचं इन्क्लुजन करायचंय आणि इन्क्लुजन करता करता पर्यावरणाचं पण इन्क्लुजन करायचं. आपण पर्यावरणापर्यंत जाऊन पोहोचलो. आणि आता नीती आयोग, जेव्हा आपण नीती आयोग स्थापन करतो तेव्हा आपण मार्केट इकॉनॉमीकडे झुकतो. म्हणजे इकडे प्लॅनिंग डेमोक्रेसी, इथे आपल्याला समाजवादी लोकशाही समाजवादाकडे झुकताना दिसत तत्व, आणि इकडे आपल्याला मार्केट इकॉनॉमीकडे झुकताना दिसतात तत्व. त्यामुळे इथे आपण नियोजन आयोग स्थापन केला होता आणि आपण इकडे आता नीती आयोगाची स्थापना करतो. तर विविध या 12 पंचवार्षिक योजना, त्याच्यामध्ये असणारी तत्व, त्यांची नावं, त्यांचा कालावधी याच्यावर सलग प्रश्न विचारले जातात. तर STMES 2016ला एक प्रश्न विचारला होता की 9व्या योजनेत कशावर भर देण्यात आलेला, किंवा 10व्या योजनेमध्ये वार्षिक दराचं काय टार्गेट होतं, किंवा पायाभूत विकास याच्यावर कोणत्या पंचवार्षिक योजनांमध्ये भर देण्यात आलेला. STMES 2016 आणि ब विधानं बरोबर आहेत, कारण 9व्या योजनेचं नाव हे वृद्धीसह सामाजिक न्याय आणि समानता असं होतं. 10व्या योजनेमध्ये 8% उद्दिष्ट होतं. पण दुसऱ्या योजनेमध्ये पायाभूत विकास याच्यावर भर नव्हता देण्यात आलेला, उद्योगांवर भर देण्यात आलेला होता, आणि ते पण मूलभूत आणि अवजड उद्योग. त्यामुळे आणि ब पहिला ऑप्शन याच्यातला आपल्याला निवडणं आवश्यक आहे. त्यामुळे पंचवार्षिक योजना हा आपल्या अभ्यासाचा अविभाज्य घटक आहे. त्याचं नाव जरी आलेलं नसलं तरी त्याच्यावर प्रश्न विचारला जाणार. त्यामुळे इथे जरी अर्थव्यवस्था आणि नियोजन हा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आलेला शब्द आहे, तरी तो पूर्व मुख्य दोन्ही ठिकाणी आपल्याला विचारला जाणार आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला आताच करायचा आहे. 18वं प्रकरण आर्थिक नियोजनाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये अद्ययावत नीती आयोगाची जी पुनर्रचना झालेली आहे तिथपर्यंत माहिती दिलेली आहे, आणि 12 पंचवार्षिक योजनांचे तुलनात्मक तक्त्यांसह त्यांचं वर्गीकरण आणि वर्णन मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 43वा टॉपिक हा याच्याशी संबंधित विविध पंचवार्षिक योजनांचं वर्णन करणारा व्हिडिओ कोर कोर्समध्ये तुम्हाला सापडेल. तर काय काय करणं अपेक्षित आहे, नियोजन, त्याचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काय होतं ते, प्रकार म्हणजे केंद्रित नियोजन म्हणजे काय, विकेंद्रित नियोजन म्हणजे काय, नियोजनाचे स्तर कोणते कोणते आहेत, उदाहरणार्थ प्रादेशिक नियोजन हा पण एक प्रकार आहे, नियोजनाशी संबंधित संस्था, सर्व या 12 पंचवार्षिक योजना, मध्ये मध्ये योजना सुट्टी, सरकती योजना, वार्षिक योजना पण पार पडलेल्या आहेत. तर त्याच्याशी संबंधित माहिती थोडीशी तुम्हाला गोळा करायला लागेल, आणि एक सारांश म्हणून मी शेवटी त्याचं एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तुलनात्मक, की या संबंध कालावधीमध्ये IIP कसा राहिलेला, किंवा कृषी उत्पादन कसं राहिलेलं, किंवा कुठली कुठली संकटं आपण बघितलेली आहेत, योजना सुट्टी का घ्यावी लागली, तर या सारांशावर पण काही प्रश्न आपल्याला सापडतात. पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये अर्थसंकल्प असा स्पष्ट शब्द दिलेला आहे. त्यामुळे चालू अर्थसंकल्प पण आपल्याला करायला लागेल. त्यामुळे मागच्या एक 3 वर्षांचे अर्थसंकल्प आपल्याला करून ठेवणं आवश्यक आहे. अर्थसंकल्पामध्ये काही प्रश्न जे विचारले जातात ते पण आपण बघूया. अर्थसंकल्पावर मी अर्थसंकल्प हे 19वं प्रकरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये चालू ताजा अर्थसंकल्प पण दिलेला आहे, आणि एक 5 मिनी अर्थसंकल्प आपण आत्मनिर्भर भारत या हेडिंग खाली सादर केलेले होते. त्यांची पण माहिती पुस्तकात दिलेली आहे, आणि रिसेंट 3ही बजेटचे संबंधित व्हिडिओज कोअर कोर्समध्ये अवेलेबल आहेत. काही प्रश्न आपण बघूया. अर्थसंकल्पावर काय प्रश्न विचारले गेले, 2 प्रश्न घेऊया आपण. PSC कंबाईन पूर्व आता 2022ला प्रश्न विचारला होता की 21-22च्या अर्थसंकल्पामध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या
किती शहरी केंद्रासाठी 2217 कोटी प्रदान करण्यात आलेले, कशासाठी? तर वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी. शाश्वत विकासाच्या हेडिंगखाली एक 42 शहरांसाठी एवढी तरतूद करण्यात आलेली होती. तर ती लाईनच्या लाईन उचलून त्याच्यावर प्रश्न विचारलेला तर पी-एस-सी कंबाईन पूर्व 2022ला. त्यामुळे चालू अर्थसंकल्प एक 3 अर्थसंकल्पांची तुलनात्मक माहिती तुमच्याकडे असू द्या आणि चालू ताजा अर्थसंकल्प असेल तर तो पण आपण करणं आवश्यक आहे. एमपीएससी पूर्व 2022ला पण याच्यावर आता प्रश्न विचारला होता. 2022-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के कर लावण्याची घोषणा केलेली आहे. तर 30% त्याच्यावर कर लावण्याचे आणि त्याच्यानंतर सेस तर लागणारच. 4% सेस लागेल एवढा कर आकारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये केलेली होती. तर अर्थसंकल्पावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर अर्थसंकल्प आत्ता चालू 3 अर्थसंकल्प थोडेसे तुम्हाला करून ठेवणं आवश्यक ठरेल. आणि आत्मनिर्भर भारत अभियान याची पण माहिती तुम्हाला असू देत. त्याच्यामध्ये 5 मिनी अर्थसंकल्प आपल्याला सापडतात. कोविड काळामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने ज्या विविध घोषणा केल्या होत्या त्याला आत्मनिर्भर भारत अभियान असं म्हटलं जातं. आणि ताजा अर्थसंकल्प 21-22च नाही तर 22-23 सुद्धा तुम्हाला करायला लागणार आहे.